नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. अवनी ही तिच्या 5 वर्षाच्या मुलीशी म्हणजेच सावीशी मस्ती करत असते. आज सुट्टी होती, त्यामुळे तिने सावीला सांभाळणाऱ्या काकूंना सुद्धा सुट्टी दिली होती. अवनी आज पूर्ण वेळ सावीला द्यायचं ठरवते. ती सावीला घेऊन बाहेर समुद्रकिनारी फिरायला गेलेली असते. सावीच्या जन्मापासूनच अन्वी अलिबागला शिफ्ट झाली होती. तेव्हापासून तिच्या घरच्यांशी मैत्रिणींशी कोणता संपर्क नसतो. तिने मुद्दामच कोणालाच सांगितलेले नसते ती कुठे आहे ते. अवनीचे विश्व हे फक्त सावी हीच असते. अवनी रोज ऑफिसला जायची व सुट्टीच्या दिवशी सावीला वेळ द्यायची. असंच तिचे आयुष्य चाललेले असते. असेच एकदा सुट्टीच्या दिवशी ती व सावी समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या. दोघी पण एकमेकींबरोबर खूप खुश होत्या, मस्ती करत होत्या. सावीचे लक्ष शेजारी एका मुलगा आईस्क्रीम खात होता त्याच्याकडे जाते. ते बघून ती पण अवनीकडे हट्ट करते. अवनी तिला घेऊन समोरच आईस्क्रीमची गाडी असते तिकडे जायला लागते. सावी तिचा हात सोडून पुढे धावते. तेव्हा अचानक ती समोरून येणाऱ्या कारला धडकणार असते. अवनी मोठ्याने सावी अशी ओरडते. तिला वाटते सावीला धडक लागली. ती तिचे डोळे घट्ट मिटते. क्षणभर समोर पाहते तर सावी कारसमोर उभी असते आणि ती मम्मा मम्मा करून रडत असते. ती खूप घाबरलेली असते. अवनी पटकन पुढे होऊन तिला कवटाळते. तोपर्यंत कारमधून एक तरुण खाली उतरतो. तो अवनीला म्हणतो, सॉरी मॅडम, पण माझी काहीच चूक नाही. तुमची मुलगी अचानक समोर आली. नशीब पटकन ब्रेक लागला. मला म्हणते तुमचे खूप खूप आभार. तुम्ही पटकन ब्रेक लावला, नाहीतर आज तिच्याबरोबर काय झाले असते ह्याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. तो तरुण सावीला म्हणतो, घाबरू नको बाळा, डोळे उघड, बघ तुला काही झाले नाही. सावी डोळे उघडते व म्हणते, मम्मा आईस्क्रीम. तरुण म्हणतो, थांब बाळा, तुम्ही तिच्याकडे पहा. तो शेजारीच असलेल्या गाडीवरून सावीसाठी एक आईस्क्रीम घेतो व तिच्या हातात देतो. सावी तिच्या बोबड्या आवाजात त्याला थँक्यू अंकल असे म्हणते. त्याला तिचे ते बोबडे बोलणे खूप भारी वाटते. तो तरुण सावीला म्हणतो, माझे नाव मयूर. तुझे नाव काय आहे? सावी आईस्क्रीम खात खात तिच्या बोबड्या आवाजात त्याला तिचे नाव सांगते. मयूर अन्वीला म्हणतो, तुमची मुलगी फारच गोड आहे. मयूर परत सावीला बाय असे म्हणतो व परत आपल्या कारच्या दिशेने जातो. सावीचे आईस्क्रीम संपल्यावर त्या दोघी पण घरी जातात. अवनीला मात्र अजून डोळ्यासमोर जो प्रसंग घडला असतो तो जातच नसतो. ती सावीला अगदी कवटाळून घेऊन झोपलेली असते. तेव्हा अवनीला आधीचे दिवस आठवतात. ती कॉलेजमधली सगळ्यात सुंदर मुलगी असते. कित्येक मुले तिच्यासाठी वेडी असतात आणि ती प्रीतमसाठी वेडी असते. अवनी त्याच्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जायची तयारी तिच्यात असते. तिला माहीत असते तिच्या घरी प्रीतमबद्दल कळाले तर ते त्याला स्वीकारणार नाही. उलट अवनीचे कॉलेज बंद करतील. अवनीचे वडील हे एक रिटायर आर्मी ऑफिसर होते. त्यामुळे घरातले वातावरण एकदम कडक होते आणि घरात त्यांचाच कायदा चालायचा. म्हणून ती कायम प्रीतमबद्दल घरी कळू नये ह्याची काळजी घ्यायची. तरी माहीत नाही तिच्या वडिलांना त्या दोघांबद्दल कसे कळते ते. आणि ते तिचे कॉलेज बंद करतात. तिला घरात डांबून ठेवतात. अवनीलचा जीव घरात गुदमरत होता. तिने खूप विनवणी केली वडिलांना, पण त्याचा काही परिणाम होत नव्हता. घरी असताना अवनीची तब्येत बिघडायला सुरुवात होते. तिला त्रास होऊ लागतो. वडिलांना वाटते तिला घरात डांबून ठेवल्यामुळे तिला त्रास होते. ते डॉक्टर घरीच बोलवतात. अवनीला तपासून डॉक्टर सांगतात ती प्रेग्नेंट आहे. ते ऐकून आईवडील शॉक होतात. वडील अवनीच्या आईला सांगतात, तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा व तिला ह्या पापापासून मोकळे कर. मी तिच्यासाठी मुलगा पाहिला आहे. पुढच्या काही दिवसातच तिचे लग्न करू असे सांगतात. अवनी हे सगळं ऐकत असते. रात्रीच्या वेळी अवनी आईवडिलांचा डोळा चुकून घर सोडून पळून प्रीतमच्या घरी जाते. प्रीतम हा एकटाच राहत असतो. अवनी त्याच्या घरी जाते तर प्रीतम तिला भेटत नाही. त्याच्या घराला कुलूप असते. ती त्याला फोन करते. त्याचा मोबाईल बंद येत असतो. अवनीला परत घरी जायचे नसते. तिला माहीत असते ती परत घरी गेली तर तिचे दुसऱ्याच बरोबर लग्न होईल आणि तिला ते नको असते. अवनी प्रीतमच्या सगळ्या मित्रांना त्याच्याबद्दल विचारते, पण कोणालाच काही माहीत नसते. अवनीला कळते प्रीतम पण काही दिवसांपासून गायब आहे. अवनीला प्रीतमची काळजी वाटत असते. अवनी तिच्या एका मैत्रिणीला कॉल करते. तिला म्हणते आजची रात्र तिच्या घरी राहायला येऊ का म्हणून. पण मैत्रीण म्हणते ती इथे नाही. अवनीला कळत नाही एवढ्या रात्री काय करायचे.
अवनी विचार करते आणि प्रीतमच्या गावी जायचे ठरवते. तिला फक्त त्याच्या गावाचे नाव माहीत असते. असा पुढचा विचार न करता एस टी स्टँडवर जाते. प्रीतमचे गाव हे अलिबागच्या जवळच असते. त्यामुळे ती अलिबागची एस टी जिथे लागते तिथे थांबते. पण रात्रीची वेळ, फारशी लोकं पण नव्हती. ती चौकशी करते तर एस टी सकाळी 6 वाजता सुटणार असते. अवनी त्याच एस टीमध्ये बसते, 6 वाजण्याची वाट बघत. सकाळी एस टी बरोबर 6ला सुटते. अवनी प्रीतमच्या गावात जाऊन त्याचा शोध घेते. रोज ती त्याच्या मित्रांना फोन करायची. कोणाला काही त्याच्याबद्दल कळते का? पण तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात. तिला प्रीतमबद्दल काहीच माहिती कळत नसते. दिवसामागून दिवस जात होते. अवनीला तिथे राहण्यासाठी काहीतरी काम करावे लागते. सुरुवातीला ती पेंगेस्ट म्हणून राहू लागते. हळूहळू तिचे पोट दिसू लागते. तिची काळजी घेणारे कोणीच नसते. तिला तिच्या मैत्रिणींकडून कळते तिचे आई वडील तिचा शोध घेत आहेत. त्या सगळ्या मैत्रिणींकडे तिची चौकशी करतायत. मला तिचा फोन आला का म्हणून विचारतायत. तिला वाटते फोन नंबरमुळे ती पकडली जाऊ शकते, म्हणून ती दुसरे सिम घेते व त्यावरून मात्र ती कोणालाच फोन करत नाही. तेव्हापासून आजपर्यंत ती प्रीतमची वाट पाहत आहे. तिने सावीला जन्म दिला व तीच तिचं मम्मी व पप्पा दोघं पण तीच बनते. गेल्या 6 वर्षात अवनीने खूप मेहनत करून स्वतः अलिबागमध्ये सेटल झालेली होती. अवनी भूतकाळाचा विचार करत असताना ती परत प्रीतमच्या आठवणीने व्याकुळ होते. मनात विचार करते, प्रीतमचे तिच्यावर खूप प्रेम होते. तो तिला दगा देणारा नव्हता. मग असे काय घडले असावे? म्हणून तो कोणालाच काही न सांगता गायब झाला असावा का? त्याच्या बाबतीत काही अघटित तर झाले नसेल ना? ह्या विचाराने ती बेचैन झाली होती. सावीचा जन्म नसता झाला तर कदाचित अवनी जगूच शकली नसती. ह्याच भूतकाळाच्या विचारात तिला कधी डोळा लागतो ते कळत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सावीला सांभाळणाऱ्या काकू बेल वाजवतात तेव्हा तिला जाग येते. अवनी पटकन उठते व दार उघडते. तिला उठायला आज उशीरच झालेला होता. ती पटकन आवरून कामावर जायला निघते. काकूंना सावीची नीट काळजी घ्या असं नेहमीप्रमाणे सांगते व घराबाहेर पडते. बाहेर येऊन रिक्षाची वाट पाहू लागते. पण त्या दिवशी एक पण रिक्षा थांबत नव्हती. आधीच उशीर झालेला, त्यात रिक्षा मिळेना. अवनी सारखी मोबाईलमध्ये टाईम पाहत असते. तेवढ्यात तिच्यासमोर कार थांबते. काच खाली करून मयूर अवनीला म्हणतो, तुम्ही रिक्षाची वाट पाहताय का? अवनी त्याला म्हणते, हो ना, आज बघा ना नेमका उशीर झाला आहे. मयूर म्हणतो, चला मी सोडवतो. अवनी म्हणते, नाही नको, तुम्हाला उगाच त्रास. मयूर म्हणतो, चला मला वेळ आहे, मी सोडवतो तुम्हाला. अवनीला आधीच उशीर झालेला असतो, त्यामुळे ती पण तयार होते आणि त्याला म्हणते, तुम्ही इकडेच राहता का? मयूर म्हणतो, हो, मी 1 आठवडा झाला आहे इथे आलो आहे. आधी मी मुंबईला होतो, तिथूनच माझ्या कंपनीचे कामं करायचो, पण आता इकडे यावे लागले. बोलता बोलता अवनीला कळते मयूर हा अवनीच्या समोरच राहायला आलेला असतो. मी कामाचे ठिकाण सांगते. तिथे मयूर तिला सोडवतो व जाता जाता तिला विचारतो, परत किती वाजता सुट्टी होणार? अवनी त्याला टाळण्यासाठी म्हणते, टायमिंग नसतं कामावर, कामाचा लोड किती आहे त्यावर सगळं अवलंबून असतं, असं म्हणून ती निघते. मयूर हा एका श्रीमंत घरातला मुलगा असतो. त्याची स्वतःची कंपनी असते. त्याच कंपनीच्या कामासाठी तो आलेला असतो. त्यांनी पहिल्यांदा अवनीला पाहिले होते तेव्हाच त्याच्या लक्षात येते अवनी ही सिंगल मदर आहे ते. मयूरला कळत नसते. त्याने अवनीला पाहिले की तो नकळत तिच्याकडे ओढला जात होता. अवनीचा सोज्वळपणा त्याला भावलेला असतो. त्याच्याबरोबर असे पहिल्यांदाच घडत असते की त्याला कोणीतरी भावले आहे आणि योगायोगाने त्याचे घर पण अवनीच्या घरासमोरच असते. त्यामुळे त्याला अवनी रोजच दिसायची. येता जाता त्यांच्यात बोलणे व्हायचे. हळू मयूर अवनीच्या घरी येऊ लागला. सावी पण मयूरला बघून खूप खुश व्हायची. त्याच्याबरोबर मस्ती करायची, खेळायची. आता अवनी व मयूर यांच्यात बऱ्यापैकी मैत्री झाली होती. मयूरने अवनीला कधी तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल काहीच विचारलेले नसते व अवनीने सुद्धा त्याला विचारलेले नसते. पण दिवसेंदिवस मयूरच्या मनात अवनीबद्दलचे प्रेम वाढत असते. एकदा तो तिच्याशी मनातले बोलायचे ठरवतो. अवनी घरी यायच्या आधीच तो तिच्या घरी जाऊन सावीबरोबर खेळत असतो. अवनी घरी आल्यावर बघते सावी मयूरबरोबर खुश असते. तिला खुश बघून अवनीच्या चेहऱ्यावर पण आनंद येतो. अवनी मयूरला म्हणते, आज तुम्हाला काम नव्हते का? मयूर म्हणतो, काम लवकर संपले होते, वेळ होता म्हणून सावीबरोबर वेळ घालवायला आलो. अवनी फ्रेश होऊन येते. मयूरला कळत नसते अवनीसमोर विषय कसा काढायचा ते. त्याचे काही बोलण्याचे धाडसच होत नाही. शेवटी तो जायला लागतो.
तर सावी पोट धरते व म्हणते, अंकल नका ना जाऊ तुम्ही. अवनी सावीला समजवते, अंकलला काम आहे आत्ता, ते परत येतील तुला भेटायला. पण सावी काही केल्या ऐकत नसते. ती मयूरला सोडतच नसते. सावीच्या हट्टापायी अवनी मयूरला म्हणते, तुम्हाला काही काम नसेल तर थांबा, जेवण करून जा. मयूरला पण तेच हवं असते. अवनी काकूंच्या मदतीने स्वयंपाक बनवत असते. तोपर्यंत मयूर व सावी एकत्रच असतात. सावी मयूरच्या पोटावर बसलेली असते. त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. मयूरच्या शर्टचे बटन निघालेले असते. सावी त्यातून मयूरच्या छातीवरचे डाग असतात ते पाहत असते. त्याला हात लावते. त्याच्यावर प्रेमाने हात फिरवत असते. अवनी येते. ती पाहते सावी त्याच्या पोटावर बसलेली आहे. अवनी तिला ओरडते व तिला स्वतःकडे घेते. तेव्हा तिचे पण लक्ष मयूरच्या उघड्या बटनातून दिसणाऱ्या त्या खुणेकडे जाते. ती पटकन म्हणते, हे तुम्हाला काय झाले आहे? मयूर छातीवर हात ठेवतो व म्हणतो, 6 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्यात माझे हृदय थांबले होते. पण माझी वेळ आली नव्हती. नशिबाने मला तेव्हा एकाचे हृदय मिळाले. त्याचा पण ॲक्सिडेंट झाला होता. पण त्याचे हृदय सोडून बाकी सगळे अवयव निकामी झाले होते. त्यामुळे त्या माणसाचे हृदय मला मिळाले व मला जीवदान पण. अवनी कुतूहलाने विचारते, कुठे झाला होता तुमचा ॲक्सिडेंट? मयूर म्हणतो, मुंबईला. मी कामासाठी सकाळी लवकर निघालो होतो. तेव्हा माझ्या गाडीसमोर एक मोटरसायकलवाला जोरात धडकला. माझं व्यवस्थित चाललं होतं. पण मला वाटले त्या मोटरसायकलवाल्याला मुद्दाम कुणीतरी जीवे मारण्याच्या उद्देशाने धडक दिली असावी. ती धडक इतकी भयानक होती की तो दुसऱ्या साईडवरून माझ्या गाडीला धडकला होता. त्यातच माझ्या गाडीवरचा ताबा सुटला व माझा पण ॲक्सिडेंट झाला. नंतर काही महिन्यांनी मला कळाले, जो मला धडकला होता त्याचेच हृदय मला मिळाले होते. अवनी म्हणते, मग तो कोण होता? काही कळाले नाही का? मयूर म्हणतो, मी पण त्याच्या फॅमिलीचा शोध घेतला, पण काही हाती आलेलं नाही. फक्त त्याच्या घरी त्याचा एक फोटो मिळाला. पण मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा माझ्या आधीच कोणीतरी तिथे शोधाशोध केलेली दिसत होती. सगळीकडे अस्ताव्यस्त होते सामान. मला एका कोपऱ्यात एक फोटो मिळाला. तो मी जपून ठेवला आहे. अवनीच्या मनात काय येते? ती म्हणते, मला दाखवाल का तो फोटो? मयूर म्हणतो, 2च मिनिटात आणतो. असे म्हणून समोरच असलेल्या स्वतःच्या घरी जाऊन तो फोटो घेऊन अवनी फोटो धरतो. अवनीचे हात थरथर कापत असतात. ती फोटो हातात घेते. तो फोटो पाहून तिला चक्कर येते. मयूर तिला शुद्धीवर आणण्यासाठी पाणी तिच्या चेहऱ्यावर मारतो. अवनी त्याच्याकडे बघून रडू लागते. मयूर तिला विचारतो, तुम्ही ओळखता का त्याला? अवनी डोळे पुसते. तिच्या बॅगेतला दोघांचा फोटो त्याला दाखवते व म्हणते, हा प्रीतम आहे. मी दोघे लग्न करणार होतो असे म्हणून त्याला सगळी स्टोरी सांगते. मयूर तिचे डोळे पुसतो व म्हणतो, म्हणूनच माझे पाय तुमच्याकडे ओढले जातात. सावीला तुम्हाला बघून माझ्या छातीत कसे तरी होते. कदाचित तुम्हाला भेटण्यासाठीच प्रीतमचे हृदय मला मिळाले. अवनीचा हात हातात धरून तो अवनीला म्हणतो, परत प्रीतमला तुमच्यापासून व सावीपासून लांब नका करू. मी पण तिचा हात त्याच्या हातात देते व दोघे पण सावीला जवळ घेतात. प्रेमात एवढी ताकद असते का? मरून पण प्रेमासाठी जगण्याची. अवनी व प्रीतमचं प्रेम हे खरं होतं. त्यामुळंच प्रीतमचं मरणसुद्धा त्या दोघांना वेगळं करू शकले नाहीत. आजची स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.